नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात एका गंभीर बातमीने. बातमी अशी आहे की चंदीगड विद्यापीठात काल रात्री मोठा गोंधळ झाला. मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका मुलीनं तिथेच राहणाऱ्या इतर 60 मुलींचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवून तरुणांना पाठवला आणि हा व्हिडिओ मुलांनी सोशल मीडियावरती व्हायरल केला. हा व्हिडिओ बऱ्याच दिवसांपासून बनवला जात होता आणि ही बाब वॉर्डनच्या निदर्शनास आली आणि यानंतर काही तरुणींनी आत्महत्या केली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या माहितीनुसार आतापर्यंत 8 मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना समोर आल्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी चंदीगड विद्यापीठाला घेराव घातला आणि वी फॉर जस्टिस असा नारा दिला. व्हिडिओ बनवणाऱ्या मुलीवर हल्ला होऊ नये म्हणून तिला हॉस्टेलमधील एका खोलीत कोंडून ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. हा गोंधळ एवढा वाढला की घटनास्थळी पोलीस येत असताना सुरक्षा रक्षकाने मुख्य गेट बंद केलं. संतप्त विद्यार्थ्यांनी PCR गाडी उलटवली आणि पोलिसांना लाठीमार करावा लागला. बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, काय अपडेट या घटनेबद्दल? अतिशय गंभीर घटना. पंजाब मधील मोहाली शहर आहे, त्या शहरामध्ये चंदीगड विद्यापीठ आहे. त्यामध्ये रात्री 2:30 वाजता जोरदार हंगामा झाला. जो आरोप ज्याचा उल्लेख आपण विशाल केला, ज्यामध्ये मुलींनी आरोप लगावला की एका हॉस्टेलमधील 60 मुलींचे आंघोळ करताना व्हिडिओ बनवण्यात आले. त्यानंतर ते एका शिमल्यातील युवकाने सोशल मीडियावरती ते प्रसारित केले. या संदर्भात इंटरनेटवर गेल्या अनेक दिवसापासून हे व्हिडिओ व्हायरल होतो. त्याची माहिती मिळाल्यानंतर ज्या पद्धतीनं 8 मुलींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, हे संपूर्ण प्रकरण जे आहे, हे प्रकरण चंदीगड विद्यापीठ दडपवण्याचा प्रयत्न करत असतो असाही मुलींचा आरोप आहे. जेव्हा मुलींनी जोरदार घोषणा द्यायला सुरुवात केली आणि सर्व विद्यार्थिनी ह्या चंदीगड विद्यापीठाच्या परिसरात आल्या आणि त्यानंतर त्यांनी ज्या वतीने आंदोलन करायला सुरुवात केली आणि वी फॉर जस्टिस अशा प्रकारच्या घोषणा द्यायला सुरू केली. या संदर्भात चंदीगड विद्यापीठाच्या वतीने अजूनही कुठल्याही प्रकारचा तक्रार किंवा काही करण्यात आलेली नाही आहे. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे असाही आरोप आहे. या संदर्भातली संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनाला दिली होती अशाही त्यांनी स्पष्ट केलं आहे. पण जेव्हा पोलीस त्या हॉस्टेलच्या ठिकाणी पोहोचली त्यावेळेस पोलिसांना जोरदार लाठीचार्ज करावा लागला, कारण की विद्यार्थी खूप ज्या पद्धतीने आंदोलन करत होते आणि त्यानंतर त्यांनी जोरदार आंदोलन करताना PCRच्या गाडी पोलीस व्हेकल्स जे आहे ते देखील त्याला पलटवलं आणि या संदर्भात आता पोलीस प्रशासन देखील चुप्पी साधून आहे, कुठल्या प्रकारचं उत्तर द्यायला तयार नाहीये. पण हे अत्यंत महत्वाचं आहे की 8 मुलींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या 8ही मुलींनी जवळच्या रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हे अत्यंत महत्वाचं आहे की आता पंजाब सरकार कशा पद्धतीनं कारवाई करतं, कारण की पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार आहे आणि ते निश्चितपणे कारवाई करेल असं हे विद्यार्थी स्पष्टपणे सांगत आहेत. विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. विद्यापीठातली ही गंभीर प्रकार आपण बघतो आणि ही दृश्य आपण पाहतो. या दृश्यांमध्ये कशा प्रकारे बघा विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत. मेरी नॉलेज में मैटर ये आया, कुछ ऑफिसर्स द्वारा मेरी नॉलेज में ये मैटर लाया गया कि एक सोशल मीडिया पे एक नामी यूनिवर्सिटी को लेके ऐसे ये र्यूमर्स आ रहे हैं. तो मैंने सुबह ही अर्ली मॉर्निंग 7:30 बजे अपने हमारे पंजाब मोहाली के ही 2 उम्दा ऑफिसर अमित तलवार और हमारे SSP साहब सोनी साहब, उनसे बात की. वो भी बड़ी संजीदगी से उन्होंने मुझे बताया कि मैडम ये कल से ये र्यूमर्स थे, हम बच्चों से भी मिले, ये मैटर है कि एक वीडियो वायरल को लेके है लड़की के. उन्होंने मुझे ब्रीफ किया और एक FIR भी उस लड़की को अरेस्ट कर लिया गया है, जिसके खिलाफ हमारी चंडीगढ़ हॉस्टल की मैनेजर ने कंप्लेंट की वीडियो वायरल को लेके. तो उसकी कंप्लेंट के बेस पे पुलिस ने FIR दर्ज करके 354C IT एक्ट के तहत FIR रात को ही दर्ज करके लड़की को अरेस्ट कर लिया गया. बच्चों ने प्रोटेस्ट किया हुआ है. हमारी पुलिस ने बड़ी संजीदगी से, पंजाब पुलिस ने, मोहाली पुलिस ने, हमारे ऑफिसर्स ने बड़ी संजीदगी से इस मैटर को संभाला है. हम बच्चों की भावनाओं का सम्मान करते हैं, उनकी इमोशंस को देखते हुए, क्योंकि मामला संजीदा है. पर अभी बहुत सारे र्यूमर्स हैं ये कि लड़की ने सुसाइड कर लिया है. ऐसा कुछ भी नहीं है. अभी मेरी SSP साहब से बात हुई है, हमारी जो IO विदा ऑफिसर रुपिंदर जी मेरे साथ बैठी हैं, हमारे और ऑफिसर्स साथ में हैं. तो ये र्यूमर्स ही है. किसी भी बच्ची ने डैम श्योर, मैंने तहकीकात की है, किसी बच्ची ने सुसाइड नहीं किया. कोई 5-6 बच्चियां हॉस्पिटल में नहीं है.
सिर्फ र्यूमर्स हैं। आज मैं मीडिया को एक अपील करना चाहती हूँ, क्योंकि एक यूनिवर्सिटी से जुड़ा हुआ मैटर है। यूनिवर्सिटी के बाहर जाके बच्चे क्या करते हैं, या हॉस्टल में अपने रूम में बैठ के बच्चे क्या करते हैं, ठीक है, रिस्पॉन्सिबिलिटी यूनिवर्सिटी की है, पर अगर किसी झूठे इस तरह के ये झूठ र्यूमर है कि लड़की ने सुसाइड कर लिया है। मुझे भी यही ब्रीफ कुछ लोगों द्वारा किया गया कि 5-6 लड़कियां हॉस्पिटल में, ऑल आर र्यूमर्स, ना किसी ने सुसाइड किया है और ना ही कोई बच्चियां हॉस्पिटल में हैं। हाँ, ये बात ज़रूर मुझे हमारे ऑफिसर्स ने बताई है कि जब बच्चे प्रोटेस्ट पे बैठे, बहुत ज़्यादा गर्मी थी, बहुत सारे बच्चों को, और हमारे यंग बच्चे हैं, एनर्जेटिक हैं, ऐसे जब मामले होते हैं उनका भी कंसर्न यही रहता है कि एक स्ट्रेंथ आपस में होनी भी चाहिए। उन्होंने जो यूनिटी दिखाई है कि ऐसा मामला ना हो या किसी ने ऐसा क्यों किया, रिस्पेक्ट और कानून सबके लिए बराबर है। तो बच्चे वहाँ पे घबरा रहे थे। पुलिस ने और प्रशासन ने संजीदगी दिखाते हुए बच्चों, 1-2 बच्चियों को घबराहट हुई, उनको हॉस्पिटल लेके गए या कोई बेहोश हो गई। मामला सिर्फ यानंतर पाहूयात बातमी अशी की नंदुरबारमधील पीडितेच्या कुटुंबियांवर यंत्रणेकडून दबाव आणल्याचा आरोप जो आहे तो विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोरे यांनी केलाय। काल संध्याकाळी 2 इसमांनी पीडितेच्या घरी जाऊन तिच्या वडिलांचे 2 कागदावर जबरदस्ती अंगठी घेण्याचा प्रयत्न केला। या कागदांवर मीडियाला कुठलीही माहिती देऊ नये आणि कोणीही याबाबत वृत्त प्रसारित करू नये अशा आशयाचा मजकूर त्या ठिकाणी लिहिण्यात आलेला होता। मात्र पीडितेच्या वडिलांना त्यावर अंगठा देण्यास त्यांनी नकार दिला। पीडितेच्या कुटुंबियांनी ही बाब फोनवरून नीलम गोरेंना सांगितल्यानंतर त्यांनी यंत्रणांवर आगपाखड केली। पोलिसांच्या नावाने तिसऱ्याच लोकांनी असं लिहून पोलिसांकडे द्यायला सांगणं ही अत्यंत गंभीर बाब आहे। हा एक दबाव आणण्याचाच प्रकार वाटतो आहे आणि नाशिक आयजींना मी सांगितलेलं आहे, त्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही या प्रकाराची चौकशी करा आणि पोलिसांच्या नावाचा अशा पद्धतीने आरोपी अथवा अन्य कोणी गैरवापर करत असतील आणि माध्यमांवरती दबाव आणत असतील तर मला असं वाटतं की चुकीची माहिती जाऊ नये, बरोबर आहे, परंतु अशा पद्धतीने पीडितांची अजून दिशाभूल करणं हे अजिबात योग्य नाही। नंदुरबारमधल्या धडगाव तालुक्यातील पीडित महिलेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात तब्बल 47 दिवसांनंतर तिच्यावर रीतिरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले। शुक्रवारी जे रुग्णालयातून तिचं पार्थिव जे आहे तिच्या गावी पोहोचल्यानंतर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। दुसरीकडे या घटनेप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर अहवाल सादर करण्यात येणार आहे। काल जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी या प्रकरणी सर्व चौकशी करत पीडितेच्या कुटुंबियांना न्याय देण्याकरता खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी करणार असल्याचं सांगितलं। तर या प्रकरणातील दोषी पोलीस अधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी देखील त्यांनी केली। तब्बल 47 दिवसानंतरून खडक्या गावच्या रंजिला वळवी हिला आज अखेर तिचा अंत्यविधी इथे होणार आहे। त्यासाठी नातेवाईकांनी सर्व तयारी करून ठेवली होती। जवळपास 45 दिवस मिठाच्या खड्ड्यात पुरून ठेवल्यानंतरून तिच्या पालकांच्या मागणीनुसार तिथे तिचं जे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं। भाजपाचे जिल्हाध्यक्ष यांच्याकडे जाणून घ्या त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे सगळी परिस्थिती जाणून घेतल्यानंतर। हे बघा की पीडित मुलीचा वडिलांनी या ठिकाणी आपल्या संतप्त भावना, दुःखद भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत। अतिशय गंभीर बाब आहे। एका मुलीवर सामूहिक बलात्कार होतो आणि या सामूहिक बलात्कारानंतर तिच्यावर अत्याचार पण केले जातात, तिला मारठोक होते आणि त्यानंतर जो आरोपी आहे तो आरोपी त्या मुलीला घेऊन जातो, गावात घेऊन जातो, तिला फासावर लटकवतो, तिला फाशी देतो, तिचा मृत्यू होतो। म्हणजे बलात्कार केला जातो, तिला फाशीची त्या ठिकाणी एका प्रकारे तिला फाशी दिली जाते आहे। आणि असं असताना दुर्दैवानं पोलीस स्टेशनला हे सगळेजण जातात, फिर्याद नोंद करतात, फिर्याद घेतली जात नाही। पोलीस त्यांना धमकवतात की आम्ही सांगू त्या पद्धतीने आम्ही फिर्याद त्या ठिकाणी नोंद करू, तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवायचा नाही। गावाचा कारभारी पोलीस पाटील देखील त्या ठिकाणी पीडित मुलीच्या वडिलांना धमकावतात आणि त्याप्रमाणे तशा प्रकारची ती फिर्याद नोंद होत नाही। मी सर्वप्रथम मागणी करतो की ज्या पोलीस अधिकाऱ्यानं, अवताडे नावाचा पोलीस अधिकाऱ्यानं या ठिकाणी ही फिर्याद दाखल करायला विलंब केला, फिर्यादीच्या वडिलांवर या ठिकाणी दबाव आणला
आणि 376 आणि 302 कलम लावायला या ठिकाणी त्यांनी उशीर केला, त्याच्यावर या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याला नोकरीतून बडतर्फ केलं पाहिजे. दुसरी मागणी या ठिकाणी मी करतो की ज्या डॉक्टरनं पोस्टमॉर्टम रिपोर्ट या ठिकाणी चुकीचा केला, खऱ्या अर्थानं याबाबत योग्य ती कारवाई झाल्यानंतर पीडिताला न्याय मिळणार का, आता येत्या काळात स्पष्ट होईल. निलेश पवार, न्यूज 18 लोकमत, खडक्या, नंदुरबार. औरंगाबादमधून एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याचं अपहरण करण्यात आलंय. इब्राहिमपूर शिवारातील एका फार्म हाऊसमधून विश्वनाथ राजाळे यांचं 4.25 कोटींच्या खंडणीकरता अपहरण करण्यात आले. या प्रकरणी 7 तासात 6 आरोपींना पोलिसांनी अटक करत राजाळे यांची सुटका केली. पुढे बोलूयात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 3 दिवसीय विदर्भ दौऱ्याला सुरुवात झाली आहे. राज ठाकरे सकाळी नागपूर रेल्वे स्टेशनवर पोहोचले तेव्हा त्यांच्या स्वागताकरता मोठ्या संख्येनं मनसैनिक उपस्थित होते. यावेळी ढोल ताशांच्या गजरात राज ठाकरेंचं स्वागत करण्यात आलं आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींसाठी राज ठाकरेंचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. नागपूरसह अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्याला देखील ते भेट देतील, तसंच सर्व पदाधिकाऱ्यांना देखील ते भेटणार आहेत. नागपूर, अकोला, अमरावती आणि चंद्रपूर इथल्या महापालिका निवडणुकीचा आढावा ते घेतील आणि ही निवडणूक जी आहे ती मनसे संपूर्ण ताकदीने लढणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विदर्भाकडे मोर्चा वळवलाय. निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंच्या या विदर्भ दौऱ्यामुळे विदर्भातही मनसे राजकीय अस्तित्व निर्माण करणार असल्याच्या चर्चा. राज ठाकरे 18 आणि 19 सप्टेंबरला नागपुरात मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. 20 सप्टेंबरला राज चंद्रपुराच्या दौऱ्यावर असणार आहेत, तर 20 आणि 21 सप्टेंबरला ते अमरावतीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. दरम्यान काही नवे डबे जोडायचं असल्याचं सूचक वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय. राज ठाकरेंनी पक्ष स्थापनेपासून अनेक वेळा विदर्भ दौरा केला, पण मनसे विदर्भात कधी रुजलीच नाही. विदर्भात एखादा राजकीय अपवाद वगळता मनसेची पाठी कोरीच राहिली. राज ठाकरेंकडे विदर्भात कार्यकर्त्यांची भक्कम फळीही नाही. आता ही मनसेला पक्ष वाढवायचा असेल तर त्यांना थेट भाजप सारख्या तगड्या पक्षाला टक्कर द्यावी लागणार आहे. राज ठाकरे कोणाचे स्पर्धक ठरतील हे आज सांगता येणं कठीण आहे. त्यांच्या पक्षाला प्रतिनिधित्व जरी मिळालं विविध महानगरपालिकांमध्ये, नागपूरला 2-3 जागा, अमरावतीला 1-2 जागा, अकोल्यात 1-2 जागा, चंद्रपूरला एखादी जागा, तरी त्यांच्या पक्षकार्याची सुरुवात होईल असं मला वाटतं. राज ठाकरेंसाठी मुंबई, पुणे आणि नाशिकची राजकीय जमीन जेवढी भुसभुशीत होती तेवढी विदर्भात तर नक्कीच नाहीये. त्यामुळे राज ठाकरेंना 1-2 दौऱ्यांपुरतं मर्यादित न राहता विदर्भातल्या राजकीय मशागतीसाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. मुंबईहून विशाल पाटील आणि नागपूरहून तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर बघूयात. दसरा मेळाव्याकरता दादरचं शिवाजी पार्क मैदान मिळवण्यासाठी शिवसेना आणि बंडखोर आमदारांच्या गटामध्ये रस्सीखेच सुरू असून मुंबई महापालिकेने कोणाला परवानगी द्यायची याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यातच आता वांद्रे कुर्ला संकुलातील MMRDA मैदानाकरता शिंदे गटाने केलेला अर्ज MMRDAने स्वीकारल्याची माहिती मिळते. वांद्रे कुर्ला संकुलातील 2 मैदानं कार्यक्रमासाठी भाड्याने देण्यात येतात. यापैकी एका मैदानासाठी शिंदे गटाने तर दुसऱ्या मैदानाकरता शिवसेनेने अर्ज केला होता. मात्र शिवसेनेनं अर्ज केलेलं मैदान आधीपासूनच आरक्षित असल्यामुळे शिवसेनेचा अर्ज फेटाळण्यात आला. परिणामी दोन्ही गटांना जर शिवाजी पार्कची परवानगी मिळाली नाही तर शिंदे गटाकडे BKC MMRDA मैदानाचा पर्याय असू शकणार आहे. पुढे बघूया. तर रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत. आदित्य ठाकरेंनी प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून 100 कोटी घेतल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याचंही त्यांनी म्हटलंय. कोकणात येऊन गद्दार म्हणायचं हे 100 खोके घेणाऱ्या आदित्य ठाकरेंनी सांगू नये असा टोलाही त्यांनी यावेळी आदित्य ठाकरेंना लगावलाय. खोक्याची भाषा आदित्यसारख्या माणसाने करायची. प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे 100 कोटी त्यांनी घेतलेत पर्यावरण विभागाकडे वळवून. त्याचं काय झालं
त्याची चौकशी करण्यासाठी मी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्याकडे पत्रच दिलं आहे. तर 100 खोके हे कसे कुठून घ्यायचे हे सगळं त्याला माहिती आहे. 2.5 वर्षामध्ये हे कधी बाहेर पडले नाहीत. बाप मुख्यमंत्री, बेटा मंत्री, कॅबिनेट, नेता बाहेर, आणि हे चिंपाट चिपळूणचं आमचं ते मला म्हणतं मी केशव भोसलेच्या गाडीवरती ड्रायव्हर होतो. काय स्वप्न बघितलंस काय तू? जा, केशव भोसले जिवंत आहेत त्यांना विचार ना जाऊन. खोटं काय लोकांना सांगतो आहेस? राष्ट्रवादीसाठी येण्यासाठी माझ्या पाया पडला होता. अगं तू राष्ट्रवादीत गेल्यानंतर तुला मुळात सगळं ओढून काढण्यासाठी पहिली सभा चिपळूणला मी घेतली होती. मला बाळासाहेबांनी पाठवली होती त्यावेळेला. तुझी अवकात काय मला राष्ट्रवादी घेऊन जायची? तुला शिवसेनेमध्ये आणण्यासाठी मी प्रयत्न केले. तुला 95ला तिकीट देण्यासाठी मी प्रयत्न केले बाळासाहेबांकडे. पुढे पाहूयात. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर जाण्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. महाराष्ट्र काय पाकिस्तानात होता का? तसेच प्रकल्प का पळवला असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय आणि त्याला देवेंद्र फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. महाराष्ट्राची तुलना पाकिस्तानशी करणं हे दुर्दैवी असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. कंगना राणावत बोलल्या होत्या तेव्हा हंगामा झाला होता. आता तीच भाषा आदित्य ठाकरे वापरत असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय. मग महाराष्ट्र पाकिस्तान होता का इथून तो प्रकल्प पळवून लावला तो? आणि महत्वाची गोष्ट हीच राहिली ना की मग महाराष्ट्राच्या मुलांनी काय चूक केली आहे. मूळ मुद्दा हाच राहतो की कुठेही गुंतवणूक जाऊ दे, मला त्याचं दुःख नाही आहे. मी उलट गुजरातच्या जे काही उद्योगमंत्री असतील, आम्ही पाठपुरावा करत होतो तेव्हा इथे प्रकल्प जुळणार होता. आमचं सरकार पडल्यानंतर तिथे एका महिन्यात खेचण्यासाठी मी त्यांचं कौतुक करतो की त्यांनी ती चतुर्थ दाखवली आणि तिथे तो एका महिन्यात खेचला प्रोजेक्ट. पण मग आपल्या इकडच्या राज्यकर्त्यांनी काय चूक केली किंवा आमच्या मुलांनी इथे काय चूक केली, मुलींनी काय चूक केली की जो रोजगार इथे येणार तो निघून गेला. मला आश्चर्य वाटतं की महाराष्ट्राची तुलना ते पाकिस्तानशी करतायत. एकदा कंगना रनावत असं काहीतरी बोलल्या होत्या तर केवढा हंगामा झाला होता, केवढा गजब झाला होता. आता आदित्य ठाकरे तीच भाषा जर बोलणार असतील तर मला आश्चर्य वाटतं. रत्नागिरीमध्ये खासदार विनायक राऊत यांच्या रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधी भूमिकेबाबत शिवसैनिक अस्वस्थ असल्याचं चित्र आहे. शिवसैनिकांनी विनायक राऊत यांची युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंकडे तक्रार केली आहे. धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेची शिवसैनिकांकडून तक्रार करण्यात आली आहे. राजापूर उपविभाग प्रमुख संतोष चव्हाण यांनी शिवसैनिकांच्या सह्यांचं पत्रच आदित्य ठाकरेंना दिलंय. शिवसैनिकांनी दिलेल्या पत्राची प्रत न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे. नोकरी धंद्याच्या शोधात कोकणातली तरुण पिढी गाव सोडून जाते आणि हा प्रकल्प राजापूरला झाल्यास नोकरीच्या संधी उपलब्ध होतील असं या पत्रात म्हटलंय. पुढे पाहूयात. नंदुरबार जिल्ह्यातल्या 149 ग्रामपंचायतींच्या मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली आहे. नंदुरबार तालुक्यातील 75 आणि शहादा तालुक्यातील 74 ग्रामपंचायतींसाठी मतदान होतं आणि यातील 12 ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्यात. 149 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी 506 उमेदवार रिंगणात उभेत तर सदस्य पदासाठी 2949 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सकाळपासून मतदानाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं बघायला मिळतंय. तर धुळे जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील 33 ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडत असून या निवडणुकीत थेट सरपंच पदाची निवड केली जाणार असल्याने राजकीय पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. उद्या या निवडणुकीचे निकाल समोर येणार आहेत. धुळे जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने शिरपूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक संपन्न होत असून या ठिकाणी भाजपचा वरचष्मा दिसून येतोय. तर ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर होतात. शिंदे गटाकडून जोरदार मोर्चे बांधणीला सुरुवात करण्यात आली आहे. विधान परिषद आमदार रवींद्र फाटक, आमदार श्रीनिवास वणगा, आमदार शांताराम मोरे, खासदार राजेंद्र गावित यांनी सध्या गावागावात जाऊन कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू केल्यात. पालघरमध्ये 342 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडतात आणि यामध्ये शिंदे गटाचं वर्चस्व राहील असा विश्वास शिंदे गटाकडून व्यक्त करण्यात येतोय. जमीन येणे करण्याच्या जाचक अटीतून सर्वसामान्य नागरिकांची होणारी पिळवणूक थांबवण्याकरता राज्य सरकारनं ग्रामीण भागातील नागरिकांसाठी 42B कायदा लागू केला. मात्र याचाही फायदा भूखंड माफियांनीच घेतल्याचं समोर आलंय. शेवगाव शहरातील तहसील कार्यालयातील स्थळप्रतीत तफावत दिसून आली. शहरातील रहिवासी विभागात समाविष्ट नसलेले ग्रीन आणि येलो झोनमधील गट नंबर देखील तहसीलदारांनी
अकृषक आदेश काढून तिथले भूखंड विक्रीसाठी उपलब्ध करून दिले. भूखंड माफियांनी तहसीलदार आणि इतर कार्यालयाचे बनावट स्टॅम्प आणि बनावट दस्तऐवज तयार करून आदेश दिल्याची गंभीर बाब समोर आल्याची तक्रार भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. आमचे जिल्हाध्यक्ष माननीय अरुणराव मुंडे यांनी माझ्याकडे लिखित स्वरूपात तक्रार केली होती आणि अशा प्रकारचे बोगस दस्तावेज तयार करून येण्याच्या परवानग्या करण्यासंबंधी काहीतरी 42 कलमाचा वापर करत आणि याच्या प्रमाणामध्ये याच्यात सर्वसामान्य माणसाची फसवणूक झालेली आहे. मी चौकशी आदेश दिलेले आहेत. आपण 42B हे इंट्रोड्यूस जे केलेलं होतं कलम, त्यानुसार त्याच्यामध्ये काही शेवगावच्या प्रकरणामध्ये शेवगाव शहराच्या नजीक जे रिजनल प्लॅनमध्ये आहे त्या ठिकाणी तत्कालीन तहसीलदार किंवा त्या कर्मचाऱ्यांनी त्याच्यामध्ये हे सनदा देण्यापूर्वी हे खातरजमा केलेलं नाहीत. तर त्याच्याकरताचा एक चौकशी अहवाल प्राप्त, काही तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या, त्याच्यातून चौकशी अहवाल प्राप्त झाला. तर त्या सगळ्या ज्या नोंदी अशा आहेत की ज्या नियमानुसार नाहीत, त्या नोंदी रिव्हिजन करता घेण्याकरता प्रांताधिकाऱ्यांना आदेश दिलेला आहे. पुढे आपण पाहणार आहोत राज्यातल्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी मोठी खुशखबर आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 5 लाख युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ही माहिती दिली. तर हा सुद्धा जुमला असल्याचा टोला विरोधकांनी लगावला. नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगारांना हे वर्ष रोजगाराची नवी संधी घेऊन आलंय. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात 5 लाख युवकांना रोजगार मिळणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून औरंगाबादमध्ये महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. 2 दिवसीय मेळाव्यात 5,000पेक्षा अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. विविध नामांकित कंपन्यांमध्ये ITI केलेल्यांना संधी मिळणार आहे. पदवीधारक उमेदवारांसाठी नोकरी आणि अप्रेंटिसशिप अशा संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. तर येत्या वर्षभरात 5 लाख बेरोजगारांना सरकार रोजगार उपलब्ध करून देणार आहे. जे सर्व ITIचे मूळ आहे किंवा अन्य युवन आहे, सर्वांनी विश्वास ठेवला, इथे आले. 10,000पेक्षा जास्त लोक अजून आलेले आहे. उद्या पण आपली होणार आहे. आमची अशी अपेक्षा आहे की आम्ही आमच्या जे महाराष्ट्रासाठी लक्ष्य आहे की महाराष्ट्रामध्ये यावेळी अमृत महोत्सवामध्ये 5 लाख लोकांना आम्ही रोजगार देऊ, त्याची आज सुरुवात आहे. रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र राज्यातील बेरोजगारांच्या एकूण संख्येच्या तुलनेत सरकारनं जाहीर केलेला आकडा हा अत्यल्प असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. नरेंद्र मोदींनी दरवर्षी 2 करोड रोजगार देतो म्हणून सांगितलं होतं, पण प्रत्यक्षामध्ये 45 करोड लोकांनी नोकरी मिळेल याची अपेक्षा सोडलेली आहे. 22 करोड लोकांनी श्रम पोर्टलवर नोकरीसाठी नोंदणी केली होती. फक्त 7 लाख लोकांना नोकरी लागली. आता तुम्ही हे जे आश्वासन देत आहेत ते मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकाच्या अनुषंगाने देत आहेत, हे सगळ्यांना समजतं. राज्य सरकारचा सुमारे 5 लाख रोजगार निर्मिती करण्याचा उद्देश आहे. सरकारचा हा उद्देश सफल झाला तर राज्यातल्या बेरोजगारांना मोठा दिलासा मिळेल, हेही तितकंच खरं. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. पुढे बोलत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारांनी पुण्यात एका उपक्रमाचा शुभारंभ केला. या कार्यक्रमात शरद पवार आणि सुप्रिया सुळे या पिता पुत्रींची मुलाखत घेण्यात आली आणि यावेळी शरद पवारांनी मन जिंकणारी उत्तरं दिली. सुप्रिया राजकारणात पडेल असं मला वाटत नव्हतं. हे मी 30 वर्षांपूर्वी बोललो होतो, पण आता तुम्ही पाहताय. बापाचा अंदाज मुलीने कसा चुकवला असं वक्तव्य शरद पवारांनी केलं. एका गावामध्ये गेलो आणि एका वयस्कर वर्षांनी सुरुवात केली. तेव्हा ठीक आहे, तुम्हाला आम्ही वर्षाचा विचार करतो, पण एकच मुलगी म्हणजे हो एकच मुलगी, म्हणजे एकच मुलगी. उद्या काही बरोबर झालं तर अग्नी कोण देणार? म्हणजे लोकांना अग्नीची चिंता आहे, मुलाची चिंता नाही. ही गोष्ट काही मला मान्य नाही, ते स्वच्छ सांगितलं. आणि त्यामुळे अशा अनेक प्रसंगांना तोंड द्यायची वेळ ही माझ्या आली. पिण्याची फारशी
तशी काही अशी मानसिकता नव्हती, परंतु आज आपण संसदेतून खासदार आहोत. तर हा निर्णय कसा काय झाला आपला? खरं माझा डेस्टिनीवर वगैरे फार काही विश्वास नाही, पण अशा वेळेस वाटतं देर इज समथिंग कॉल्ड डेस्टिनी. आणि जे राजकारण इज नॉट म्हणजे नुसतं इलेक्शन जिंकणं किंवा प्रचार करणं, जो एक समज असतो सगळ्यांचा. माझा कॉर स्ट्रेंथ लेजिस्लेशन आहे, त्याच्यामुळे लेजिस्लेशन करणं, एखादं बिल वाचणं, ते ॲनलाइज करणं, मला म्हणून मी पार्लमेंटला इलेक्शन लढते, कारण मला लेजिस्लेशनमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. आणि मग त्याचा इम्पॅक्ट, लोकसभा का लढायची तर त्या आपण घेतलेल्या निर्णयांचा इम्पॅक्ट लेजिस्लेशनच्या थ्रू कळतो, आणि मग काय गॅप्स आहेत या इम्प्लिमेंट करताना आपल्याला दिसतात. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि शुक्रवारी ब्रिटनच्या संसदेच्या सभागृहाजवळच म्हणजे वेस्टमिन्स्टर हॉलजवळ डेव्हिड बेकहमनं देखील राणी एलिझाबेथ द्वितीय यांना श्रद्धांजली वाहिली. रॉयल एअरफोर्सनी देखील आता शुक्रवारी राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंत्यसंस्कारासाठी जी रंगीत तालीम आहे, जी अंतिम तालीम करण्यात आलेली होती, त्याच्यामध्ये त्या दिवशी नेमका कसा कार्यक्रम असेल याची सगळा अंदाज घेतला. हॅल्टन इथल्या रॉयल एअरफोर्स तळावरच्या प्रशिक्षणात शेकडो सैनिक सहभागी झाले होते. राणी एलिझाबेथ बकिंगहॅम पॅलेसच्या बाल्कनीत सार्वजनिकरित्या शेवटच्या 5 जूनला दिसल्या होत्या. राणीपदाच्या कारकिर्दीला 70 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं आयोजित कार्यक्रमादरम्यान कुटुंबातल्या काही सदस्यांसह त्या दिसल्या होत्या. तेव्हाची दृश्य सध्या व्हायरल होत आहेत. उपस्थित नागरिकांचं अभिवादन त्यांनी स्वीकारलं होतं. अशाच काही आठवणी लंडनवासीय जपून आहेत. इतरही बातम्या आपण बघणार आहोत. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाबद्दलच्या, कारण खार्किव्ह आणि डोन्स्टक प्रदेशात लष्करी तुकड्यांवर नुकत्याच झालेल्या गोळीबारात 400हून अधिक युक्रेनचे सैनिक ठार झाल्याचा आणि जखमी झाल्याचा दावा रशियानं केलाय. खार्किव्ह प्रदेशात युक्रेनच्या 66th मेकॅनाइज्ड ब्रिगेड ऑफ द आर्म फोर्सेसवर हल्ला करण्यात आला आणि युक्रेनच्या 80th एअरबोर्न असॉल्ट ब्रिगेड ऑफ द आर्म फोर्सेसच्या काही स्थानांवरही लक्ष करण्यात आलं होतं. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इगोर कोनाशेंकव यांनी याबद्दलची माहिती दिली. इझियमच्या जंगलात युक्रेनचे सैनिक आणि शेकडो अज्ञातांचे दफन केलेले अवशेष सापडलेत. रशियाच्या सैनिकांनी युक्रेनच्या सैनिकांना जंगलात सामूहिकरित्या पुरलं होतं असं युक्रेनचे विशेष आयुक्त ओलेग कॉन्टेको यांनी म्हटलंय. त्यांनी युक्रेनच्या सैनिकांच्या गटासह इझियम जंगलातल्या दफनभूमीची काल पाहणी केली. इझियमच्या रहिवाशांनी देखील याची पुष्टी केली आहे. रशियाच्या ताब्यात असताना मरण पावलेल्या लोकांचे मृतदेह अशा रीतीनं जंगलात दफन करण्यात आले होते. हे मृतदेह आता बाहेर काढले जातात. त्यांची DNA तपासणी देखील केली जाते आहे. रशियन सैन्यानं माघार घेतल्यानंतर युक्रेनच्या खार्किव्ह प्रदेशातील मुक्त झालेली शहरं आणि खेड्यातील रहिवासी आपलं जीवन पुन्हा एकदा सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत. कीवच्या सैनिकांनी युक्रेनच्या ईशान्य खार्किव्ह प्रदेशातील मोठ्या भूभागावर पुन्हा दावा केलाय. पण रशियाच्या सैन्यानं गेल्या आठवड्यात युद्धग्रस्त इझियम शहर सोडलं. पण तीव्र हल्ल्यांमुळे इथल्या नुकसानाचं मूल्यांकन आता केलं जाणार आहे. बाहेर जाताना पुरेसं सुरक्षित वाटत असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे आणि त्याबद्दल युक्रेनच्या सैन्यानं त्यांच्या बचावासाठी केलेल्या प्रयत्नांचंही त्यांनी कौतुक केलंय. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी रशियाच्या सैन्याकडून नुकत्याच ताब्यात घेतलेल्या भागात सामूहिक दफन स्थळावरून मृतदेह बाहेर काढायला सुरुवात केली आहे. पावसात हे सगळं काम सुरू होतं, पण इझियमजवळच्या पाईनच्या जंगलामध्ये एकामागून एक मृतदेह काढले जात आहेत, ज्यामध्ये 445 कबरी असल्याचं त्यांनी म्हटलंय. काही मृतदेहांचे हात पाठीमागे बांधलेले अवस्थेत होते, काहींच्या गळ्यात दोरी बांधलेली होती, असे प्रदेशाचे मुख्य अलेक्झांडर यांनी सांगितलं आहे. राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावर 19 तारखेला म्हणजे सोमवारी अंत्यसंस्कार होत आहेत. पण त्याआधी किंग चार्ल्स, प्रिन्सेस ॲनी, प्रिन्स अँड्र्यू आणि प्रिन्स एडवर्ड यांनी वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये आपल्या आईच्या म्हणजे दिवंगत राणी एलिझाबेथ यांच्या शवपेटीजवळ काही वेळ पहारा दिला. याला त्यांच्या प्रथेनुसार विजिल असं म्हटलं जातं. शुक्रवारी संध्याकाळी हे सर्वजण अशा रीतीनं वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये आले होते. यानंतर राणीची सगळी म्हणजे 8 नातोंड अशाच पद्धतीनं सेवेसाठी दुसऱ्या दिवशी उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात आलं. एलिझाबेथ यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लंडनच्या वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये रीघ लागलेली आहे. लंडनच्या आबालवृद्धांपासून इंग्लंडचा माजी सॉकर कर्णधार डेव्हिड बेकहमपर्यंत ही गर्दी वाढत चालली होती. ही रांग सुरू झाल्यापासून 8 किलोमीटरचा टप्पा पूर्ण करण्यासाठी
24 तासांपेक्षा जास्त प्रतीक्षा करावी लागते. राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाबद्दल सेनेट म्हणजेच वेल्स संसदेतही शोक व्यक्त करण्यात आला. यात ब्रिटनचे राजे चार्ल्स यांनी वेल्श आणि इंग्रजी भाषेत यावेळी संसदेला संबोधितही केलं. प्रिन्स ऑफ वेल्स या नात्यानं इथे अनेक दशकं आपल्याला सेवा करता आल्याबद्दल त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली. ही पदवी प्रथेप्रमाणे सिंहासनाच्या वारसाला दिली जाते, ज्यानुसार आत्तापर्यंत ते राजे चार्ल्स यांच्याकडे होती, पण ते जेव्हा प्रिन्स ऑफ वेल्स होते तेव्हा त्यांनी दशकांपेक्षा अधिक काळ इथे सेवा केली होती. चार्ल्स राजे झाल्यानंतर त्यांचा मोठा मुलगा प्रिन्स विल्यम आता प्रिन्स ऑफ वेल्स असणार आहे. ब्रेकनंतर बघूया, मोहालीच्या कॉलेजमधील 60 विद्यार्थिनींचा MMS व्हायरल झाला आहे. मैत्रिणीनेच आंघोळ करताना त्यांचा व्हिडिओ काढल्याचा प्रकार जो आहे तो घडल्याचं आपण पाहिलं. पण आता ब्रेकनंतर आपण बघणार आहोत इतरही घडामोडी. जळगाव जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. पारोळा तालुक्यातील राजवड परिसरात आज सकाळपासून ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. तासभर झालेल्या मुसळधार पावसामुळे कैनी नदीला मोठा पूर आला होता. नदीच्या पुराचं पाणी थेट राजवड गावात शिरलंय. राजवड गावाच्या दर्शनी भागात असलेला पूलही पाण्याखाली गेला होता. पुढे पुण्यात काल अकोल्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते जलमय झालेत. अकोला शहरातील मोठी उंबरी ते गुडधी रस्त्यावरील विठ्ठलनगर, नायगाव या परिसरात रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय. नाल्यांना पूर आला असून अनेकांच्या घरात देखील पाणी शिरलं. त्यामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. गेल्या 5 दिवसांपासून अकोल्यात विविध भागात पावसाची रिपरिप सुरू असून अनेक ठिकाणी नाले ओसंडून वाहतात. नाले सफाई योग्य रीतीने न झाल्यानं आता पाणी लोकांच्या घरात शिरत असल्याची टीका करण्यात येते. फ्रीज बंद कर दो उसको. तर पालघरमध्ये कडूस परिसरात रात्री मुसळधार पाऊस झाला असून यामुळे ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. 1.5 ते 2 तास झालेल्या मुसळधार पावसामुळे कडूससह परिसराला चांगलं झोडपून काढलेलं आहे. आणि या मुसळधार पावसामुळे कडूसमधील अनेक सखल भागात पाणी साचलं. मध्यरात्रीच्या सुमारास वाडा भिवंडी मार्गावरील वाहतूकही हे पाणी साचल्यामुळे ठप्प झाली होती. आणि आता लंपी या साथीच्या रोगाबद्दल. राज्यात जनावरांमध्ये लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय. मुंबईत अद्याप या रोगाचा प्रादुर्भाव झालेला नाही, तरीही या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी म्हणून मुंबई पोलीस सतर्क झाले. मुंबई पोलीस आयुक्तांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जनावरांचा बाजार भरवणं, शर्यती लावणं, जत्रा भरवणं आणि प्राण्यांचं प्रदर्शन आयोजित करण्यावर महिनाभर बंदी घातली आहे. देशामध्ये लंपीचा प्रादुर्भाव वाढत चाललाय आणि लंपीमुळे महाराष्ट्रातील 77 जनावरांचा मृत्यू झालाय. राज्यात आत्तापर्यंत 9 लाख जनावरांचं लसीकरण झालं असून आणखी 75 लाख लस विकत घेणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. जनावरांना लागणाऱ्या इतर औषधांचा खर्चही सरकार उचलणार आहे. 1000 पशुधन पर्यवेक्षक भरती करण्याचे आदेश देखील देण्यात आले. तसंच ज्यांची जनावरं दगावली आहेत त्यांना तात्काळ मदत केली जाणार असल्याचं आश्वासनही पशुसंवर्धन मंत्र्यांनी दिलंय. मृत्यू पडलेल्या पशुधनाला जर दुभतं जनावर असेल, गाय असेल तर त्यांना गाईला 35,000, बैलाला 25,000 आणि छोटं वासरू असेल तर 16,000 रुपये. या व्यतिरिक्त प्रत्येक जिल्हा परिषदेला या व्यतिरिक्त 10,000 रुपये तात्काळ सानुग्रह अनुदान देण्याची सुद्धा सूचना दिलेल्या आहेत. 1000 पशुधन पर्यवेक्षकाची भरती करण्याचे आम्ही आदेश काढलेत. त्या अधिकारी विभाग आयुक्ताला दिलेत. 1000 मुलं आज आमच्याकडे साई पशुवैद्यकीय महाविद्यालयात आम्ही आता फील्डवर आणलेले आहेत. खाजगी डॉक्टर लोकांची आता सेवा उपलब्ध करून घेतलेली आहे. पुढे पाहूयात, कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एका अपघातग्रस्ताची मदत केली. नगरमधील कार्यक्रम आटपून घोडेगाव मार्गे लोणीकडे जात असताना पांढरी पूल नजीक एक अपघात झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यावेळी त्यांनी ताफा अडवून जखमींबाबत विचारपूस केली आणि खोळंबलेली वाहतूकही सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.
बातमी नाशिकमधनं दारणाकाठच्या शिवारात नुकतेच 2 बिबटे जिरेबंद झाले, तरी अजूनही या भागात बिबट्यांचा वावर असल्याचं सिद्ध झालंय. देवळाली कॅम्पच्या बान स्कूल रोडवर शुक्रवारी पहाटे बिबट्याने एका बंगल्यात प्रवेश केला. तिथे त्याने असलेल्या एका पाळीव श्वानावर झडप घेत त्याची शिकार केलेली आहे. संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. विशेष म्हणजे संबंधित घटना ज्या परिसरात घडली त्या जवळच असलेल्या लहवीत परिसरात बिबट्या धुमाकूळ घालतोय. बिबट्याने गोठ्यातील जनावरं, छोटी वासरं फस्त केली आहेत, त्यामुळे रात्री घराबाहेर निघणं मुश्किल झालंय. पुढली बातमी अशी की महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय. सर्वाधिक आरोप प्रत्यारोप हे सत्ताधारी आणि पवार कुटुंबियांमध्ये होतात आणि त्यातच आता मुख्यमंत्र्यांनी पवारांना एक जोरदार झटका दिलाय. नेमकं काय घडलंय तुम्हीच पहा. शिंदे सरकारचा पुन्हा पवारांना झटका. बारामतीतील बिबट्या सफारी पार्क रद्द. अजित पवार यांचा महत्वाकांक्षी निर्णय गुंडाळला. जुन्नरच्या आंबेगव्हाणमध्येच पार्क बनणार. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातील अनेक निर्णयांना स्थगिती देण्यात आली. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट बारामतीतील बिबट्या सफारी पार्क रद्द करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जोरदार झटका दिलाय. बारामतीमधील बिबट्या सफारीचा प्रकल्प रद्द केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरून दिली. बारामती तालुक्यात कुरण गावात प्रस्तावित बिबट्या सफारी पार्क हे जुन्नर तालुक्यातल्या आंबेगव्हाण इथेच तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री. महाविकास आघाडी सत्तेत असताना अजित पवार यांनी अर्थसंकल्पात बिबट्या सफारी पार्क बारामतीला उभारण्याची घोषणा केली. सुरुवातीला बिबट्या सफारी, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात टायगर सफारी पार्क बारामतीत करण्याचा अजित पवार यांचा मानस होता. त्यासाठी अजितदादांनी बारामती तालुक्यातील गाडखेळ या ठिकाणी 100 हेक्टर जागा राखीव ठेवली होती. तसंच जवळपास 60 कोटी रुपयांची प्राथमिक तरतूदही केली. बारामतीमध्ये गाडखेळ येथे जी फॉरेस्टची जागा आहे तिथे वन्यप्राणी सफारी प्रस्तावित करण्यात आलेली आहे आणि त्याबाबतचे सगळी ही प्रोसिजर आहे ते आमचं सगळं प्लॅनिंग स्टेजमध्ये आहे. त्याला वन्यप्राणी सफारी म्हणूनच आम्ही प्रस्तावित केलेला आहे आणि त्याकरिता अर्थसंकल्पामध्ये यावर्षीच्या 60 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली होती. अजित पवार यांच्या या निर्णयामुळे जुन्नरवासियांमध्ये रोष निर्माण झाला होता. या निर्णयावर जुन्नरच्या आजी माजी आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शरद सोनावणे यांनी उपोषण करत आणि आमदार अतुल बेनके यांनी अधिवेशनात आवाज उठवत बारामती विरुद्ध जुन्नर असा संघर्षही बरेच दिवस पाहायला मिळाला. आता सत्ता बदल झाल्यानंतर अजित पवार यांनी घेतलेला हा निर्णय सुद्धा रद्द करत मुख्यमंत्र्यांनी त्यांना जोरदार झटका दिलाय. याची चर्चा दादांकडे करणार आहे आणि ह्याच्यावर मग दादा आणि मी एकत्र मिळून सविस्तर माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा करू. बारामतीतील बिबट्या सफारी पार्क रद्द झालाय, पण अजित पवार यांनी बारामतीत टायगर सफारी पार्कही बनवण्याचा मानस जाहीर केला होता. त्यामुळे आता टायगर सफारी पार्क सुद्धा रद्द होणार का हा प्रश्न तुर्तास तरी अनुत्तरित आहे. बारामतीहून जितेंद्र जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर इथं वेळ झाली की ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. दिवंगत राणी एलिझाबेथ यांच्या शवपेटीजवळ काही वेळ पहारा दिला. याला त्यांच्या प्रथेनुसार विजिल असं म्हटलं जातं. शुक्रवारी संध्याकाळी हे सर्वजण अशा रीतीनं वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये आले होते. यानंतर राणीची सगळी म्हणजे 8 नातोंड अशाच पद्धतीनं सेवेसाठी दुसऱ्या दिवशी उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात आलं. एलिझाबेथ यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लंडनच्या वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये रीघ लागलेली आहे. लंडनच्या आबालवृद्धांपासून इंग्लंडचा माजी सॉकर कर्णधार डेव्हिड बेकहमपर्यंत ही गर्दी वाढत चालली होती. ही रांग सुरू झाल्यापासून 8 किलोमीटरचा टप्पा पूर्ण करण्यासाठी 24 तासांपेक्षा जास्त प्रतीक्षा करावी लागते.
राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाबद्दल सेनेट म्हणजेच वेल्स संसदेतही शोक व्यक्त करण्यात आला. यात ब्रिटनचे राजे चार्ल्स यांनी वेल्श आणि इंग्रजी भाषेत यावेळी संसदेला संबोधितही केलं. प्रिन्स ऑफ वेल्स या नात्यानं इथे अनेक दशकं आपल्याला सेवा करता आल्याबद्दल त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली. ही पदवी प्रथेप्रमाणे सिंहासनाच्या वारसाला दिली जाते, ज्यानुसार आत्तापर्यंत ते राजे चार्ल्स यांच्याकडे होती, पण ते जेव्हा प्रिन्स ऑफ वेल्स होते तेव्हा त्यांनी दशकांपेक्षा अधिक काळ इथे सेवा केली होती. चार्ल्स राजे झाल्यानंतर त्यांचा मोठा मुलगा प्रिन्स विल्यम आता प्रिन्स ऑफ वेल्स असणार आहे. राजे चार्ल्स आणि पत्नी कॅमिला यांचं कार्डिफमध्ये जल्लोष करत स्वागत करण्यात आलं, तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय. इथे शालेय विद्यार्थ्यांनी वेल्सचे झेंडे फडकवत इथे जल्लोषही केला. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी शुक्रवारी लंडनमधल्या वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या शवपेटीवर आदरांजली अर्पण केली. आर्डन यांनी ब्रिटनचे पंतप्रधान लिझ ट्रस यांच्या लंडन बाहेरच्या सरकारी शेमनिंग या त्यांचे जे निवासस्थान आहे तिथे त्या भेटही घेणार असल्याची माहिती कळते. आता आपण एक व्हिडिओ बघतोय जो किंग चार्ल्स तिसरे यांचा आहे. मंगळवारी ते उत्तर आयर्लंडच्या दौऱ्यावर होते आणि तेव्हाचा त्यांचा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. फाउंटन पेननं इथे ते एक संदेश लिहित होते आणि हातावर शाई सांडल्यामुळे त्यांची चिडचिड झाली होती. ही घटना घडली तेव्हा चार्ल्स हिल्सबोरो कॅसलमध्ये पत्नी कॅमिला यांच्यासोबत अभ्यागतांच्या पुस्तकांवर ते स्वाक्षरी करताना दिसत होते. राणी एलिझाबेथ यांच्या निधनाबद्दल केनियाच्या सोया क्लबच्या रहिवाशांनी देखील शोक व्यक्त केला आणि त्यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करताना त्यांनी काही गाण्यांचंही सादरीकरण केलं. रहिवाशांनी इथल्या राणीबद्दलच्या शोकपुस्तिका जी ठिकठिकाणी ठेवण्यात आली त्याच्यावर स्वाक्षरी करत संदेशही लिहिला. काहींनी स्वर्गीय राणी आणि त्यांचे वडील किंग जॉर्ज 6 यांची छायाचित्र देखील इथे ठेवली होती. राणीपदाची धुरा सांभाळण्याआधी एलिझाबेथ प्रिन्स फिलिप यांच्यासोबत 1952च्या फेब्रुवारीमध्ये केनियाला आल्या होत्या आणि इथल्या प्रसिद्ध ट्री टॉप्स या हॉटेलमधल्या वास्तव्यादरम्यान त्यांना वडिलांच्या मृत्यूची बातमी मिळाली होती आणि त्यानंतर त्यांनी पुढे जाऊन राणीपदाची शपथ हाती घेतली होती. तब्बल 70 वर्ष त्या राणीपदाची कारकीर्द त्यांची होती. एलिझाबेथ यांच्या निधनानंतर हाँगकाँगमध्येही शोक व्यक्त करण्यात आला. 1997मध्ये चीनमध्ये परत येईपर्यंत हाँगकाँगवर 156 वर्ष ब्रिटिश राजवट होती. एलिझाबेथ यांच्या निधनानंतरच्या पहिल्या आठवड्यात पोस्टकार्ड आणि स्मरणचिन्ह आणि नाण्यांसारख्या वस्तूंची मागणी वाढल्याचं दुकानदारांनी सांगितलंय. द म्युझियम व्हिक्टोरिया सिटी या संग्रहालयातही 10,000 वस्तूंचा संग्रह आहे. बँकनोट्सचे, त्याचबरोबर शिक्के, लष्करी पदकं आणि राजघराण्यातल्या पोर्ट्रेटपासून ते वृत्तपत्रांची कात्रणं आणि पुस्तकांचा इथे संग्रह आहे. चीनला हस्तांतरित केल्याच्या काळात काहींनी हाँगकाँगच्या वस्तू गोळा केल्या होत्या, पण दुकानात विकण्यासाठी या वस्तू शोधाव्या लागत होत्या आणि कोरोना काळाआधीपर्यंत वर्षातून किमान 4 वेळा इथले दुकानदार ब्रिटनला जाऊन या वस्तू घेऊन येत होते. राणी एलिझाबेथ यांनी त्यांच्या कारकिर्दीत 1975 आणि ऑक्टोबर 1986 मध्ये हाँगकाँगला भेट दिली होती. जपानचे सम्राट नारुहितो आणि सम्राज्ञी मासाको या ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या शासकीय अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित राहणार आहेत याबद्दलची माहिती मिळते. 17 सप्टेंबरला म्हणजे आज ते लंडनला रवाना होणार आहेत अशी माहिती त्यांचे मुख्य कॅबिनेट सचिव हिरोकाझू मात्सुनो यांनी दिली. राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. दोघांना राणी एलिझाबेथ यांनी इंग्लंडला भेट देण्यासाठी आमंत्रित केलेलं होतं, पण कोरोना साथीमुळे त्यांची भेट पुढे ढकलण्यात आली होती. सिडनीमधल्या एका नवीन सार्वजनिक ठिकाणाला आता दिवंगत राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं नाव दिलं जाणार आहे अशी माहिती ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी बुधवारी दिली आहे. मॅक्वेरी स्ट्रीटवरच्या शहरातील हाईड पार्क बॅरेक्स चौकाला क्वीन एलिझाबेथ सेकंड प्लेस असं नाव दिलं जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. इतर अनेक जागतिक नेत्यांसह राणी यांच्या अंत्यसंस्कारासाठी अल्बनीजही लंडनला जात आहेत. नॉटिंघम फॉरेस्ट, फुलहॅम, ॲस्टन विला आणि साऊथहॅम्प्टनचे खेळाडू आणि समर्थकांनी शुक्रवारी त्यांच्या प्रीमियर लीग सामन्यांपूर्वी 1 मिनिट मौन पाळलं. हे सामने राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर खेळले जाणारे पहिले प्रीमियर लीग सामने आहेत. त्यापूर्वी त्यांनी ब्रेकनंतर बघूयात मुंबईतील शासकीय विधी महाविद्यालयातील 8 विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलं. याला जबाबदार आहे मुंबई विद्यापीठ. 3 वर्षाच्या विधी अभ्यासक्रमाचा निकाल लागून महिना उलटल्यानंतरही गुणपत्रिका अद्याप या विद्यार्थ्यांच्या हाती आलेली नाही आहे. त्यामुळे पुढच्या शिक्षणाचे प्रश्न या विद्यार्थ्यांना भेडसावतात. पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट. विधी महाविद्यालयाचा भोंगळ कारभार.
8 विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला. मुंबईच्या विधी महाविद्यालयाचा भोंगळ कारभार समोर आलाय. 3 वर्षांच्या विधी अभ्यासक्रमाचा निकाल लागून महिना उलटल्यानंतरही विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका अद्याप त्यांच्या हाती आलेल्या नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ऑनलाईन पद्धतीने मुंबई युनिव्हर्सिटीने रिझल्ट डिक्लेअर केले. सदर रिझल्ट हा 1400 पानांचा होता. त्याच्यात युनिव्हर्सिटी वाईड जेवढे लॉ स्टुडंट्स आहेत त्यांचे सगळ्यांचे रिझल्ट टाकलेले. मी स्वतःहून तो पूर्ण रिझल्ट चाळून पाहिला. माझं नाव त्याच्यात नाही. त्याच्यानंतर मी माझ्या कॉलेजच्या मित्रांशी संपर्क केला तर असे एकूण 8 जण निघाले की ज्यांचे रिझल्ट त्या रिझल्ट शीटमध्ये नव्हते. आपण हे प्रकरण जस्टिस गंगापूरवाला आणि जस्टिस RN लड्डांकडे हे मॅटर मेन्शन केलेलं. अर्जन्सी ऐकून कोर्टाने हे मॅटर ह्या सोमवारी ठेवलेलं आहे सुनावणीसाठी, पुढील सुनावणीसाठी. आपण ऑलरेडी सगळ्या रिस्पॉन्डंट्सला सर्व्हिस केलेली आहे की अशी आम्ही याचिका दाखल केलेली आहे, तुमचं जे काय म्हणणं आहे ते तुम्ही मांडा. 3 वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची अंतिम सत्राची परीक्षा 9 जून रोजी संपली. त्यानंतर 13 ऑगस्ट रोजी निकालही जाहीर झाला. मात्र निकालानंतर विद्यार्थ्यांना धक्काच बसलाय. दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचं महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी म्हटलंय. त्यावेळेला अटेंडन्स त्यांनी आम्हाला मागितला. अटेंडन्स शीट्स ज्या असतात विद्यार्थ्यांच्या त्या मागितल्या आणि त्या आम्ही विद्यापीठाकडे पाठवल्या. त्यामुळे आमच्याकडनं उत्तरपत्रिका किंवा त्यांचा अटेंडन्स किंवा जे काही आवश्यक कागदपत्र असतात ती सर्व आम्ही म्हणजे आमच्या महाविद्यालयाने विद्यापीठाला दिलेली आहे. ती लवकर जर त्यांचा रिझल्ट लागला तर आमच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही. मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे शासकीय महाविद्यालयाच्या 8 विद्यार्थ्यांनी मोठा मनस्ताप सहन केलाय. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालय या विद्यार्थ्यांना न्याय देणार का आणि मुंबई विद्यापीठाला दणका देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुढे बघूयात. एसी लोकलला विरोध करण्यासाठी बदलापुरात जागृत प्रवासी संघाची रेल्वे परिषद पार पडली. यावेळी सामान्य लोकल रद्द करून त्या जागी एसी लोकल कोणत्याही परिस्थितीत रेल्वे प्रशासनाला चालवू न देण्याचा निर्धार करण्यात आला. एसी लोकल ऐवजी रेल्वेने 12 डब्यांच्या सामान्य लोकलला एसीचे 3 डबे जोडून त्या चालवाव्यात किंवा ज्यावेळी सामान्य लोकल नाही त्यावेळी चालवाव्यात. शिवाय एसी लोकलचे प्रवासी भाडं कमी करावं अशा मागण्या यावेळी प्रवासी संघटना आणि प्रवाशांनी केल्या. मात्र तरीसुद्धा जर सामान्य लोकल रद्द करून एसी लोकल सुरू ठेवण्यावर रेल्वे प्रशासन ठाम असेल तर मात्र कळवा आणि बदलापुरातील आंदोलनाची पुनरावृत्ती होईल असा इशारा देखील देण्यात आला. सर्वसामान्याची जी लाईफलाईन आहे ती लाईफलाईन तुम्ही जर विस्कळीत करणार असाल तर शेवटी प्रवाशांचा हा उद्रेक होतो आणि मग ते कोणाला सांगायची गरज लागत नाही. आणि मग प्रवासी उद्रेक झाल्यानंतर मागच्या वेळेला जसं कळव्याला झालं, बदलापूर स्थानकात झालं, त्याची पुनरावृत्ती होईल अजून काही. बिकॉज मग एसी लोकल्स असल्यामुळे प्रत्येकाला परवडत नसल्यामुळे ते जाऊ शकत नाही. त्यामुळे एसी लोकल ज्या वेळेचा गॅप येतो 2 लोकल्सच्या मध्ये त्या वेळात एसी लोकल चालू कराव्यात आणि इतर वेळात ज्या रेग्युलर टाईमच्या लोकल्स आहेत त्या चालू असाव्यात. एसीचा विषय जो आहे तुम्ही काढलेला तो विषय ज्या प्रवाशांना ज्या आवश्यकता आहेत, ज्या प्रवाशांचं म्हणणं आहे ते त्यांच्या गळी उतरवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू आणि जागृत प्रवासी रेल्वे परिषद 100% त्याच्यात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. कंत्राटदाराकडून वाहनतळांवर शुल्क वसुली बंद झाल्यानं मुंबईतील तब्बल 13 ठिकाणी मोफत पार्किंगची संधी मुंबईकरांना उपलब्ध झाली आहे. खर्च जास्त आणि उत्पन्न कमी यामुळे महापालिकेच्या दक्षिण मुंबईतील 9 वाहनतळांवरील शुल्क वसुलीला कंत्राटदारानं सोडचिठ्ठी दिली आहे तर इतर 4 ठिकाणच्या वाहनतळांच्या कराराचा कालावधी संपुष्टात आला आहे. त्यामुळे नव्या कंत्राटदाराची नियुक्ती होईपर्यंत मुंबईकरांना या 13 सार्वजनिक वाहनतळांवर विनाशुल्क वाहनं उभी करता येणार आहेत. यानंतरची बातमी अशी आहे की रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आज केरळच्या गुरुवायूरमधल्या श्रीकृष्ण मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्याबरोबर सुपुत्र अनंत अंबानीही होते. दरम्यान मुकेश अंबानी यांनी मंदिराच्या दानपेटीत 1,51,00,000ची देणगीही अर्पण केली. तसंच देवस्थानचे अध्यक्ष PK विजयन यांनी मुकेश अंबानी यांना भेट म्हणून एक पेंटिंगही देऊ केलं.